राईट. झाली असेल एक्झाम, त्याची तर आपण आपल्या एक्झामवर लक्ष देऊया. ठीक आहे, इट्स गुड थिंग. वर्किंग आहात, वर्किंग वुमेन विथ चिल्ड्रन, मोस्ट एम्पावर्ड वुमेन. प्लस there's a concept called as double burden in India. Definitely you must also facing the same issue of double burden, right? Do you know the concept of double burden? कुणाला माहिती आहे double burden? Double burden. Good. Triple burden? ट्रिपल बर्डन. डबल बर्डन मधूनच आलेली कॉन्सेप्ट आहे. एक वुमन जी वर्क करते, ज्यांना चिल्ड्रन आहे आणि हाऊस वर्क आहे, सगळं असून सुद्धा, जॉब असून सुद्धा त्यांना घरची कामं करावी लागतात. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज ट्रिपल बर्डन. देयर इज ऑल्सो कॉन्सेप्ट ऑफ फोर बर्डन. फोर्थ बर्डन कोणतं आहे? समाजाचं, सोसायटी. हे वर्क रिलेटेड आहे. ह्याच्यामध्ये ॲडिशन होतं ग्लास सिलिंगचं. ग्लास सिलिंग. ग्लास सिलिंग म्हणजे काय? तुम्ही एका ठिकाणी काम करताय आणि तुमचं प्रमोशन करायचं आहे. सो तुम्हाला दिसतं आहे की ह्या ठिकाणी मी पोहोचू शकते, माझी पोहोचण्याची एबिलिटी आहे, स्पेशली वुमेनसाठी आहे. एक तुम्हाला दिसतंय, तुम्ही पोहोचू पण शकतात, बट एक ट्रान्सपरंट एक ग्लास आहे, दिसतंय पण तुम्ही तिला क्रॉस करून जाऊ नाही शकत. प्रमोशन देत नाही त्यांना. मल्टिपल कारण सांगतात. मेन्स्युरेशन सायकलमुळे त्यांची डिसिजन मेकिंग एबिलिटी हॅम्पर होते, मुली वीक असतात, भरपूर घाणेरडे आणि युजलेस कारणं असतात. ठीक आहे, येऊ शकतं, वर्क रिलेटेडच आहे. सो अभ्यासाच्या बाहेर काही नाही आहे तुमच्यासाठी. ओके, चलो. सो इन टुडेज लेक्चर विल बी स्टडिंग फ्यू थिंग्स. ओके, आपल्याला मेजरली यूट्यूबवरती काय दिसतं? यूट्यूबवरती काय दिसतं? हे. आणि मेजरली हे असतंच लेक्चर्समध्ये. काय? ह्या नोट्स. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स. कॉन्सेप्ट 4 आजपासून सुरुवात करतोय आपण. ठीक आहे, कॉन्सेप्ट 4 आजपासून सुरुवात करतोय. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड त्यातलं पहिलं आहे. ठीक आहे, इफ यू हॅव सीन, हे पहिलं जे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आहे ते आज फर्स्ट करणार आहे. मग उद्या आपण क्वालिफिकेशन पॅक करणार आहे. क्वालिफिकेशन पॅक जनरली याच्यामध्येच येतो, तर त्याबद्दल थोडंसं डिटेल बघू उद्या. आणि बाकी जॉब रोल एक नॉर्मलची गोष्ट आहे. स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हे एकसोबत बघून घेऊ आपण एकाच दिवशी. म्हणजे आपण क्वालिफिकेशन पॅक, जॉब रोल, स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हे 4 गोष्टी उद्या बघूया. मग त्याच्यानंतर RPL, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग, मी ऑलरेडी थोडं बहुत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, थोडं डिटेलमध्ये सांगेल. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, परत नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड सोबतच बऱ्यापैकी लिंक्ड आहे, पण आपण ते बघून घेऊया नेक्स्ट डेला. RPL, NSQF, NCRF आणि ABC एवढ्या गोष्टी आपण बघू उद्या, परवा. मग त्यानंतर DST आणि ह्या गोष्टी आपण बघूया. हे एक्सेट्रा जे दिले ना, एक्सेट्रा, हे एक्सेट्रा आपण थ्रू आउट द कोर्स बघणार आहोत. एक्सेट्रा म्हणजे अजून इत्यादी, अजून पण ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत. सो लेट्स स्टार्ट अंडरस्टँडिंग नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड, सगळ्यात पहिले नॅशनल. नॅशनल म्हणजे काय? पूर्ण नेशनसाठी बनवलेले आहे. काय आहे? स्टँडर्ड्स आहेत. आपण काय म्हणतो? ह्या माणसाचा स्टँडर्ड मला आवडला नाही, ह्या व्यक्तीचा स्टँडर्ड मला आवडला नाही. सो वेन डू वी से दॅट की आय डू नॉट लाईक द स्टँडर्ड ऑफ दिस पर्सन? आपण कधी म्हणतो? आपण कशासोबत तरी त्याला लिंक करतो. ओके, कशासोबत करतो? जनरली एक काही गोष्टी असतात. व्हॉट इज स्टँडर्ड? द मॅन शुड बी अपटाईट, वुमेन शुड बी अपटाईट. आता तुम्हाला एक मॅन किंवा एक वुमन तुम्हाला जर पळवट दिसला किंवा मे बी तुम्हाला तो मुलगा मुलींकडेच पाहतोय खूप जास्त, घरी वाईफ आहे तरी पण, वाईफ मुलांकडे पाहते घरी हजबंड तरी पण, आपण काय म्हणतो?
हे आउट ऑफ स्टँडर्ड आहे अँड दिस इज स्टँडर्ड. म्हणजे काय, एक स्टँडर्ड सेट झाला आहे, आउट ऑफ स्टँडर्ड तुम्हाला काहीही दिसलं तर क्लिक होतं. तसे आपण काही स्टँडर्ड बनवले, नॅशनल स्टँडर्ड बनवलेत. त्या नॅशनल स्टँडर्ड कशाशी रिलेटेड आहे, ऑक्युपेशनशी रिलेटेड आहे. ऑक्युपेशन म्हणजे काय, कुठल्याही कामाशी संबंधित आहे. आता त्यानंतर एक्झॅक्टली हे काय बघा, एव्हरी नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आन्सर्स 3 फंडामेंटल थिंग. आता कामाशी रिलेटेड काय, हे 3 गोष्टींचे उत्तर देतात. 3 गोष्टींचे उत्तर देतात. काही डाऊट असला तर चॅट सेक्शनमध्ये कुणीही विचारू शकतं. 3 गोष्टी कोणत्या, फर्स्ट आहे व्हॉट वर्क आउटकम मस्ट बी प्रोड्यूस्ड. आता मी तुम्हाला एक नॉर्मलचा सिनॅरिओ सांगतो. या आधी एक व्यक्ती आहे, त्याला तुम्ही तुमच्या कामाला बोलवलं, त्याला तुम्ही सांगितलं की मला इथे इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड बसवायचा आहे. ओके, आणि त्या बोर्डमध्ये मला मेजरली 3 गोष्टी पाहिजे. एक पाहिजे इलेक्ट्रिसिटीचे सगळे बटन्स सगळ्या अप्लायन्सेससोबत मला इंटरलिंक्ड हवेत. 1. इलेक्ट्रिसिटीमध्ये मला अर्थिंग वायर पाहिजे, अर्थिंग म्हणतो आपण त्याला, अर्थिंग वायर पाहिजे, त्याला अर्थमध्ये जाईल जेणेकरून त्याचा मला करंट लागणार नाही. तिसरी गोष्ट मला पाहिजे की माझ्या इन्व्हर्टरमधून जी वायर येते ती मला त्या बोर्डमध्ये कनेक्टेड पाहिजे, सो दॅट इफ इलेक्ट्रिसिटी इज नॉट देअर आय कॅन यूज माय इन्व्हर्टर अँड दीज अप्लायन्सेस विल वर्क. तो आला, त्याने तुम्हाला बोर्ड बसवून दिला. ओके, त्यांनी तुम्हाला बोर्ड बसवला आणि त्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या अप्लायन्सेसला कनेक्शन पण दिलं. तुम्ही त्याला म्हणालात की अरे बाबा, आपल्याकडे 6 अप्लायन्सेस आहेत, तू 7 बटन बसवले. आपल्याकडे 6 अप्लायन्सेस आहेत, तू 7 बटन बसवले. आपल्याकडे जे 6 अप्लायन्सेस आहेत त्यापैकी 3 अप्लायन्सेस जे आहेत ते AC, गीझर आणि मे बी तुमचा हाय पॉवरवाला PC कम्प्युटर, आणि 3 अप्लायन्सेस ट्यूबलाईट आणि फॅन. तर तू ह्या 3 अप्लायन्सेससाठी, हे 3 अप्लायन्सेस जे मेजर हेवी लोड अप्लायन्सेस आहे, हे हेवी लोड अप्लायन्सेस असूनही तू काय केलंय, 1 mm ची वायर टाकली आहे पूर्ण सगळीकडे. कुणाला समजत नसेल तर 1 mm म्हणजे कमी क्वालिटीची वायर आहे, ठीक आहे, जी जास्त लोड सहन नाही करू शकत. नीट ऐकून घ्या. तो काय म्हणाला, मॅडम सर हे काम असंच होतं, ह्याच्यावरतीच सगळं हे चालतं, काही चिंता करायची गरज नाही. मग तुम्ही काय कराल, तुम्ही हुशार असाल, तुम्ही एक पेपर काढाल. हे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आहे आणि हे मला तुमची जी कंपनी आहे इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या एका SSCनी बनवलेले आहे. काय आहे ते पुढे सांगेल. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक बोर्ड 6 पिनचा बोर्ड जर बसवायचा असेल तर यामध्ये तुम्हाला हे अप्लायन्सेस कन्सिडर करून हे वायर वापरावे लागतील. म्हणजे काय, तो माणूस नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्सच्या नुसार तो फेल झाला. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्डमुळे तो फेल झाला. याचा अर्थ काय, नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड तुम्हाला 3 गोष्टी दाखवतात. काय तर बघा, व्हॉट वर्क आउटकम मस्ट बी प्रोड्यूस्ड. जे मी काम सांगितलंय त्याचं आउटकम, जे मी बोर्ड लावलाय ते कसं असायला पाहिजे. व्हॉट द वर्कर मस्ट नो टू प्रोड्यूस देम. त्या व्यक्तीला कशा प्रकारचं ज्ञान असायला पाहिजे की बाबा 3 अप्लायन्सेस आहेत, तर सो मला त्या 3 बटन्सला रादर दॅन 1 mm मला 3 mm 4 mm 4 स्क्वेअर mmचं वायर टाकावं लागतील. ओके, हे माहिती पाहिजे त्याला. आणि व्हॉट लेवल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, ऑटोनॉमी अँड जजमेंट इज इन्वॉल्ड. याचा अर्थ जबाबदारी काय, जर बोर्ड जळाला तर त्या व्यक्तीची जबाबदारी काय आहे. ऑटोनॉमी, मी न सांगता तू तो बोर्ड 6 बटन्स असे न लावता तू असे उभे लावून दिले, 1 2 3 4 5 6, चांगले दिसेल का, नाही. ऑटोनॉमी म्हणजे त्यांनी स्वतःच्या ऑटोनॉमीनी विचार केला, म्हणजे त्यांनी विचारलं नाही कुणालाच. आणि जजमेंट म्हणजे काय तू जजमेंट लावलं हे काम करण्यासाठी. ओके, सो रिझल्ट काय होणार आहे. सो ह्या 3 गोष्टी ज्या आहे मेजरली हे कव्हर करतं नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्डमध्ये ह्या 3ही गोष्टी क्लिअर होतात की कुठल्या गोष्टीसाठी काय वापरायला पाहिजे. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड स्मॉलेस्ट पॉसिबल साईज असायला पाहिजे, जेणेकरून ते फॉलो करायला जास्त डिफिकल्ट नाही गेलं पाहिजे. आता हे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड कुणाला कामाला येतात हो, हे आपण पुढे बघूया. अगोदर आपण जनरली स्टेप बाय स्टेप नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड समजून घेऊ, ठीक आहे. आणि बोर्डवालं जे एक्झाम्पल मी दिलं आहे तुम्हाला, बोर्ड लावायचं, तेही लक्षात ठेवा. नाव आता याचं मी
शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे. इफ इट कॅनॉट बी ऑब्झर्व्ड, असेस्ड और डिफेंडेड इन फ्रंट ऑफ एन एम्प्लॉयर, इट डज नॉट बिलॉंग टू NOS. म्हणजे हा बोर्ड मी असा लावला, त्याच्यासाठी मला हे ऑब्झर्वेबल ट्रूथ पाहिजे, हे दिसतंय असं, असेस करून चालतंय की नाही चालतंय बघायचं, आणि डिफेंड करायचं, की सांगायचं की बरोबर हे वायर जे हे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करतं म्हणून हे मी असं टाकलं. तर डिफेंड करता आलं पाहिजे एम्प्लॉयर समोर, माझ्यासमोर जर मी याला कामाला ठेवलं आहे त्या व्यक्तीला. तोपर्यंत हे NOS नाही. NOS मध्ये हे सगळे स्टँडर्ड्स लिहिलेले असतात, एवढंच सांगता येते. ठीक आहे. नेक्स्ट, नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्डमध्ये फंक्शन्स काय NOSचे. ट्रस्ट हा काय करतो, ट्रस्ट बनवतो कोणाकोणामध्ये. आता बघा, जर क्लिअर कट गाईडलाईन्स लिहिल्या असल्या, तो व्यक्ती ह्या कंपनीकडून माझ्या इथे आलेला आहे, ओके, सो मला एक ट्रस्ट राहील की ही कंपनी जी आहे नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड प्लस NSQF नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, जे आपण बघितलं, ज्यात लेवलमध्ये टाकतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते 10 पर्यंत. त्या हिशोबाने आहे, जर आपल्याला माहिती असलं तर आपलं ट्रस्ट कसं काय बिल्ड करेल NOS ते बघा. काय करेल, एम्प्लॉयर आणि वर्कर माझ्यामध्ये आणि त्या काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक ट्रस्ट बिल्ड करेल. ओके, माझ्यामध्ये आणि त्या काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये एक ट्रस्ट बिल्ड करेल. मला विश्वास राहील की हे NOSच्या हिशोबाने वागणार आहे, कारण की हा अशा इन्स्टिट्यूटमध्ये शिकला आहे, अशा ठिकाणून आला आहे जिथे NOS फॉलो केलं जातं. नेक्स्ट, ट्रेनिंग अँड इंडस्ट्री म्हणजे काय, कुणीतरी ट्रेनिंग करतं, कुणीतरी ट्रेनिंग देत आहे. फॉर एक्झाम्पल, मी शिकवतोय तुम्हाला की बाबा कशा प्रकारे तुम्ही हे काम करायला पाहिजे. म्हणजे मला शिकवायचं आहे की ही मशीन कशी चालायला पाहिजे, हे इलेक्ट्रिसिटी कशी चालायला पाहिजे. आणि इंडस्ट्री म्हणजे माझ्याकडे तो येतोय समजा कामाला, ठीक आहे, तर माझ्यामध्ये आणि त्या त्या शिकवण्याच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवरती पण माझा विश्वास तो पक्का करतो. ठीक आहे. म्हणजे ITI मध्ये एखादा कोर्स शिकवला जातोय, ITI जर NOSला फॉलो करतोय, तो मुलगा जर म्हणाला की मी ITI केलेलं आहे, तर मला कळेल की ITI NOSला फॉलो करतो आणि तिथे काहीतरी कोड आहे, म्हणजे याचा अर्थ हा स्पेसिफिकली त्या स्टँडर्ड्सनुसार काम करेल. सो ह्या दोघांमध्ये पण ट्रस्ट बिल्ड करतो. इंडिया अँड इंटरनॅशनल लेबर मार्केट्स. इंटरनॅशनल लेबर मार्केटमध्ये कशा प्रकारे फायदा करतो हे बघा. हा व्यक्ती आता इथून दुसऱ्या देशात गेला काम करायला. फॉर एक्झाम्पल, आपले मेजरली कुठे जातात, कुवेत वगैरे, कतार, सौदी अरेबिया इकडे जातात छोटे मोठे काम करण्यासाठी. तर तिथे जातात, तर तिथे काम केलं तर ते सांगू शकतात की माझ्याकडे हे सर्टिफिकेट आहे. त्यांनी जर ते सर्टिफिकेट दाखवलं तर त्या समोरच्या देशाने ते एक्सेप्ट केलं पाहिजे, कारण की इंटरनॅशनली काही सेट स्टँडर्ड्स आहेत, आपण त्या स्टँडर्ड्सला बघूनच आपलं NOS बनवलेलं आहे. जर परीक्षेमध्ये प्रश्न आला की विच ऑफ द फॉलोइंग आर मेजर गोल्स अँड एम्स ऑफ नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड, हाच येणार. आला तर प्रश्न हाच येणार. किंवा विच कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट असा येऊ शकतो. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ए देतील ते वी कॅन ट्रस्ट द एम्प्लॉई. बी देतील वी कॅन गिव्ह हिम आवर मनी. नीट ऐका, वी कॅन गिव्ह हिम आवर मनी. सी ऑप्शन आहे. ही कॅन डू एनी काइंड ऑफ वर्क. कुठल्याही प्रकारचे काम तो करू शकतो. ही इज नॉट लेजिबल पर्सन. सांगा उत्तर. शिकवलेलं नाहीये मी हे. दिस इज कॉल्ड ॲज लॉजिक. शिकवलेल्यामधून काहीतरी दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला लॉजिक शोधायचं आहे. उत्तर सांगा, मेसेजमध्ये उत्तर सांगा पटपट.
हां जी, असे गप्प का बसलेत तुम्ही? उत्तर सांगा. काही स्टुडंट्स ऑफिसमध्येच म्हणताय अजून, सर मी अजून ऑफिसमध्येच आहे. हां हां, काय झालं स्वप्नाली, कळालं नाही का मी काय बोललो ते? की ऑप्शन कळाले नाही. मी शिकवलं ते कळालं नाही की ऑप्शन कळाले नाही, एवढं तरी सांगा. की सर तुम्ही शिकवतायत ते चांगलं शिकवतायत, मलाच कळालं नाही, काहीतरी सांगा. म्हणजे असं गप्प बसू नका. एवढे सगळे स्टुडंट्स आहेत उत्तर देत नाही. उत्तर द्या बरं. NO तरी लिहा. बंद करायचं आहे का लेक्चर? हे बघा, मी 2 दिवस लेक्चर घेतलं नाही, त्या अगोदरही 2 दिवस घेतलं नव्हतं. रिझन बिईंग मी तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायला सांगितल्या होत्या, ठीक आहे, तुम्ही बनवल्या नाही, माझी चुकी नाही, ठीक आहे. सो दॅट आय टोल्ड यू की मी लेक्चर घेणार नाही, सो मी 2 दिवस लेक्चर घेतलं नाही. मी आत्ता सांगतोय, इफ आय डोंट गेट आन्सर फ्रॉम यू ऑल, जर मला तुमच्या सगळ्यांकडून उत्तर मिळत नाही आहे, तर माझं इथं उभं राहून हा रात्रीचा वेळ, जेवणाची वेळ वाया घालून काहीही उपयोग नाही. आय विल शट डाऊन दिस लेक्चर, आय विल जस्ट गो होम, आय विल प्रिपेअर फॉर अदर सब्जेक्ट्स, आय विल रीड समथिंग. नो सर, नो सर, नो सर. अच्छा, नो सर लिहित आहे, बघा नीट ऐका. नो सरचा अर्थ असा आहे की सर तुम्ही चांगलं शिकवताय, मला कळालं नाही. मानक म्हणतो आपण याला, मानक. काही मानक बनवले जातात, एक रूल्स बनवले जातात, ठीक आहे. त्या रूल्सनुसारच तुम्हाला काम करावं लागेल. जर AC बसवलेला आहे तर 2.5 स्क्वेअर mm ची वायर टाकायची. जर सीलिंग फॅन आहे तर 1 स्क्वेअर mm ची चालेल. टेबल फॅन आहे तर 1 स्क्वेअर mm पेक्षा पण कमी वायर चालेल. हे एक रूल्स लिहून ठेवलेत मी, ओके. आता हे काम कसं करायचं ह्याचे रूल्स आहेत बरं का. जर ह्या रूल्स, जो व्यक्ती हे रूल्स ऐकतोय त्याच्यावरती तुमचा विश्वास वाढेल. जर एक ITI तुम्हाला म्हणालं, ITI म्हणजे काय, जिथे जाऊन तुम्ही शिकतात, जिथे तुम्हाला काम करायचं आहे, त्या ITI मध्ये तुम्ही काय करता, मुलांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या गोष्टीची. तर तुम्ही ट्रेनिंग काय देणार आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटीवाली तुम्ही ट्रेनिंग देणार आहे. तुम्ही इलेक्ट्रिसिटीवाल्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही जर लोकांना सांगितलं की बाबा आम्ही जे सगळे मानक फॉलो करतो, म्हणून आमच्या इथून हा व्यक्ती जातोय, म्हणून आम्ही याला एक सर्टिफिकेट देतोय. तो व्यक्ती घेऊन तुमच्याकडे ते सर्टिफिकेट घेऊन आला, तर तुम्हाला कळायला पाहिजे याच्याकडे हे सर्टिफिकेट आहे, त्या सर्टिफिकेटचं नाव नॅशनल NOS आहे, ठीक आहे, नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड आहे. हे आहे म्हणजे हा व्यक्ती विश्वसनीय आहे, ओके. आता हा प्रश्न काय म्हणतोय, प्रश्न म्हणतोय कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय, जर एखाद्या व्यक्तीकडे NOSचं सर्टिफिकेट असलं तर आपण काय करू शकतो, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो, ओके. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो, आपण त्याला आपले पैसे देऊ शकतो, तो कुठलंही काम करू शकतो, तो एक लेजिबल पर्सन आहे. इलेजिबल लिहायचं मला, इलेजिबल पर्सन आहे म्हणजे तो एक व्यवस्थित व्यक्ती नाही, तो एक व्यवस्थित व्यक्ती नाही असं लिहिलंय. इज नॉट अ लेजिबल पर्सन, व्यवस्थित व्यक्ती नाही येतो, लेजिबल व्यवस्थित समजून घ्या. आता बघा, व्हेरी गुड अक्षय, एक्सलेंट. सी, त्याला आपण आपले पैसे देऊ शकतो. का द्यायचे पैसे, काही लॉजिक आहे का ह्या वाक्यामध्ये? दिस स्टेटमेंट डज नॉट हॅव एनी लॉजिक. अशा प्रकारच्या स्टेटमेंट्सला म्हणतात अर्धवट, दॅट इज इनकम्प्लीट स्टेटमेंट. एक्झामिनर हे असे स्टेटमेंट मुद्दामहून टाकतात. इनकम्प्लीट दिसलं, इनकॉन्क्लुसिव्ह दिसलं, ह्याच्यामधून काहीच कळत नाही, पैसे द्यायचे कशासाठी, कोणासाठी, कोणत्या कामासाठी, काहीच कळत नाही, म्हणून हे उत्तर बिलकुल राहणार नाही. ही कॅन डू एनी काइंड ऑफ वर्क, एनी काइंड ऑफ वर्क, कुठल्याही प्रकारचे काम तो करू शकतो. तर तो कुठल्याही प्रकारचं काम करू शकतो का? जे सर्टिफिकेट आहे, जे काम ज्यामध्ये त्यांनी ट्रेनिंग केली तेच काम तो करू शकतो. तो कुठल्याही प्रकारचं काम करू शकतो का? नाही. ही इज नॉट लेजिबल पर्सन, तो एक व्यवस्थित व्यक्ती नाही, तो एक लेजिबल व्यक्ती नाही आहे, कळत नाही मला तो व्यक्ती कसा आहे, हे पण उत्तर असू शकतो का? तो लेजिबल आहे, ही इज अ लेजिबल पर्सन टू क्लेम टू डू दॅट वर्क, ओके. त्यामुळे उरलं काय, तर ऑप्शन A इज युअर राईट आन्सर.
मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे, खूप वेळा सांगितलं आहे, तुम्ही आयुष्यात कुठलीही परीक्षा द्या, यू गिव्ह एनी काइंड ऑफ एक्झाम, जस्ट बी डिटेक्टिव्ह, जस्ट बी अ पुलिसमॅन who does not find, who do not find who is wrong, who is criminal, who is not a criminal, sorry, who, तो असा जाऊन म्हणत नाही की मला कोण चोर नाही आहे हे शोधायचं आहे, तो हे काय म्हणतो, तो कोण चोर शोधायचं हे म्हणतो तो. तर मग काय करा, बरोबर उत्तर नका शोधू परीक्षेमध्ये कधीच, चुकीची उत्तरे शोधा, बरोबर उत्तर ऑटोमॅटिकली बाहेर येईल. आणि जे बरोबर उत्तर असतं, that answer most of the time is deliberately made confusing. ते कन्फ्युजिंग बनवलेलं असतं, अभ्यास केल्यानंतरही कळत नाही. म्हणूनच 2 मिनिटापूर्वी शिकवलेली कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली नाही. सो प्लीज मला आत्ता सांगा माय डिअर फ्रेंड्स, आता तरी कळालं का मला काय सांगायचं आहे ते? नसेल कळालं तर परत सांगा, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. येस, व्हेरी गुड. आता आपण काय बघतोय, ट्रस्ट बघितलं. मग जर नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स असले आणि नसले आणि असले तर काय होऊ शकतं, हे दिसतंय का तुम्हाला बोर्डवरती? दिसत असावं. विदाऊट NOS जर नसले तर काय होईल, सर्टिफिकेट जे असेल ते सिम्बॉलिक असेल. म्हणजे कुणीही काहीही सर्टिफिकेट दिलं, आपण नाही का म्हणतो की तिथे फॉर्म भरून टाक, डायरेक्ट परीक्षेला जायचं आणि ते आपल्याला पुस्तक घेऊन लिहू देतात. तुम्ही इंजिनिअरिंगचे जर पेपर्स असे दिले असेल तर डेफिनेटली तुम्हाला जॉबमध्ये गेल्यावर प्रॉब्लेम होईल. तर काय, सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे इंजिनिअरिंगचं ते फक्त एक सिम्बॉलिक आहे, ठीक आहे, फक्त जस्ट अ सिम्बॉल आहे, तुम्हाला ते काम येत नाही. स्किल्स आर ॲनेक्डोटल, स्किल्स आर ॲनेक्डोटल. ॲनेक्डोट म्हणजे काय, स्टोरी. म्हणजे तुमच्याकडे जे पण स्किल आहे, मी जर तुम्हाला म्हणालो ही इज अ सिव्हिल इंजिनियर आणि तुम्हाला एक बेसिकसी कॉन्सेप्ट आहे, एक स्ट्रक्चर असतं, मग त्यावरती सुपर स्ट्रक्चर असतं, काहीच माहिती नाही आहे. सो दॅट मीन्स ती एक स्टोरी आहे फक्त. मी जी तुम्हाला सांगितली की सिव्हिल इंजिनियरला कन्स्ट्रक्शन रिलेटेड कॉन्सेप्ट्स माहिती असतात, ती एक स्टोरी होऊन जाईल, स्किल्स ॲनेक्डोटल होऊन जाईल जर NOS नसलं तर. एम्प्लॉयबिलिटी इज गेसवर्क. ह्या व्यक्तीला काम येतं, फक्त आपल्याला असं म्हणून गेस करावं लागेल की वाटतोय गड्या हुशार, ठीक आहे, गेस करावं लागेल, निघाला तर निघाला, नाही निघाला तर नाही निघाला. आणि इफ यू हॅव NOS दॅन कॉम्पिटन्स जे आहे, तुमची जी कला आहे, तुमची जी स्किल आहे, तुमच्यामध्ये जे कॉम्पिटन्स आहे त्याला व्हेरीफाय करू शकतो आपण. स्किल बिकम्स पोर्टेबल. त्याला स्किल पोर्टेबल म्हणजे यू कॅन पोर्ट इट, यू कॅन यूज इट फ्रॉम डिफरंट टू डिफरंट. हे सिस्टम बिकम स्केलेबल. स्केलेबल म्हणजे तुम्ही एक कुठलंही सिस्टम, तुम्हाला कुठलंही काम करायचं आहे तर त्याला स्किल आणि स्केल, ठीक आहे, तर स्केल त्याची वाढवू शकतात. स्केल कशी असते, लांब असते. इन द सेन्स तुम्ही तिची त्या कामाची सिस्टम जे तिची जे त्याची स्ट्रेंथ आहे ते तुम्ही डे बाय डे वाढवू शकता. सो दिस इज द बेनिफिट ऑफ NOS. परत, फॉर हुम NOS रिअली एक्झिस्ट. कुणासाठी आहे बाबा आता NOS? म्हणजे कुणासाठी, किती लेवलवरती? ज्यावेळेस आपण काही बघतो तर यू हॅव टू लुक एट अ फ्रॉम होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. तर कुणासाठी आहे, कुणासाठी कामाला आहे? वर्करसाठी. जो एक कामाला येतोय, जो मुलगा जो काम करणार आहे त्याच्यासाठी कशी कामाला आहे बघा. अ वर्कर नो लॉंगर डिपेंड्स ऑन, तो डिपेंड राहत नाही कशावरती, द रेप्युटेशन ऑफ ॲन इन्स्टिट्यूट. याचा अर्थ मला हे बघायचं नाही आहे, मग आता मी विचार करणार नाही की छत्रपती संभाजीनगरची ITI चांगली नाही आहे. का नाही बघणार? कारण की त्या ITIने मला सांगितलं की आम्ही NOS वापरतो, राईट. सो त्याच्या रेप्युटेशनची गरज नाही आहे मला, NOS वापरतात म्हणजे ती चांगली आहे. तर वर्कर, मी ॲज अ वर्कर मला जर काम शिकायचं आहे तर मी असा विचार करणार नाही की याची रेप्युटेशन खराब आहे यार, मी इथून नाही शिकणार. त्याला फक्त बघावं लागेल हे NOS वापरतात की नाही. NOS वापरतात, मी इथून शिकू शकतो, अभ्यास करू शकतो. पर्सनल कनेक्शन्स लावायची गरज नाही आहे, हे तर इझी आहे. वेग एक्सपिरियन्स क्लेम म्हणजे त्याला सांगायची गरज नाही कुणाला की बाबा मी 15 वर्षांपासून काम करतो, मी 20 वर्षांपासून काम करतो, काही सांगायची गरज नाही. वन्स ही टेल्स यू की मी ह्या इन्स्टिट्यूटमधनं अभ्यास केलेला आहे, अभ्यास नाही शिकलेलो आहे, ठीक आहे. देयर इज अ डिफरन्स बिटवीन एज्युकेशन अँड स्किल. मी अगोदर तुम्हाला हे सांगितलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या डिग्रीचं जसं मी हे दिलं तुम्हाला एक्झाम्पल, ठीक आहे. सो
पर्सन वेग एक्सपिरियन्स 50 वर्ष 5 वर्ष मी इतक्या वर्षांपासून काम करतो सांगायची गरज नाही. ते सर्टिफिकेट दाखवलं तुम्हाला कळायला पाहिजे की याला हे काम व्यवस्थित येतं, हा एका स्टँडर्डनुसार काम करतो. देअर कॉम्पिटन्स इज मॅप्ड टू बी नॅशनली डिस्क्राईब्ड. ओके, म्हणजे काय, त्यांचं जे कॉम्पिटन्स आहे, नॅशनली डिस्क्राईब वर्क आउटकम्स, त्यांचं जे कामाची स्किल आहे, काम करण्याची जी क्षमता आहे ती नॅशनली डिस्क्राईब्ड असते. म्हणजे पूर्ण नेशनमध्ये, पूर्ण जगामध्ये, म्हणजे आपल्या जगामध्ये तर आहेच, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स पण आहेत हे, पण जे नॅशनल स्टँडर्ड्स आहेत तर पूर्ण भारतामध्ये हा बोर्ड जर मी याला लावायला सांगितला, हा असाच लावणार. आणि ज्या व्यक्तीकडे हे सर्टिफिकेट आहे, तर मग ते संभाजीनगरचं ITI असू द्या, मग ते तुम्हाला सेक्टर स्किल काउन्सिल असू द्या कुठली, ते तुम्हाला इथलं असू द्या, काय म्हणतात पुण्याचं, तर तो व्यक्ती ते तसंच लावेल. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड अ स्टँडर्ड. मग तुमचा विश्वास त्याच्यावरती वाढत जातो असं ते सांगतात. दिस एनेबल्स, याच्यामुळे काय काय होतं, रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग. कशी बघा, मी मिस्त्री आहे, मला एका स्पेसिफिक प्रकारचा टेबल बनवता येतो. ओके, आणि मला प्रायर लर्निंग आहे माझी ती. ओके, मला आधीपासून येते. मी त्या इन्स्टिट्यूटकडे गेलो, त्यांना सांगितलं मला येतं. ते म्हणतील हे आमच्याकडे स्टँडर्ड्स आहेत. ओके, आम्ही हे स्टँडर्ड्स फॉलो करतो, तू बनवून दाखव. बनवतो का? त्याने बनवून दाखवलं तो टेबल. देन अरे वा, एव्हरीथिंग फिट्स अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड, हे घे सर्टिफिकेट. ओके, सो इट रेकग्नायझेस प्रायर लर्निंग. ठीक आहे, खूप वेळेस येईल तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100 मधून 10 वेळा हा वर्ड येणार आहे, आयदर ऑप्शन्समध्ये ऑर इन युअर स्टेटमेंट्स. तर रेकग्नायझेशन ऑफ प्रायर लर्निंग ही कॉन्सेप्ट जे आहेत, कॉन्सेप्ट्सवाला चॅप्टर शिकतो आपण, तर ही पण कॉन्सेप्ट येते, बघून घ्या. फेअरर वेज निगोशिएशन, मग तुम्हाला माहिती आहे की बाबा हे काम आहे, हे सर्टिफिकेट आहे, ह्याचं मला म्हणजे मी जर माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, सो वॉट आय कॅन से की मला माहिती आहे की वर्कर जो एम्प्लॉयर आहे माझा, माझ्याकडे सर्टिफिकेट असलं तर माझ्याकडनं अनफेअर म्हणजे मला काहीही पैसे देणार नाही, एक प्रॉपर पैशांची एक ब्रॅकेट निगोशिएशन मी करू शकेल. ओके, सो दॅट्स कॉल्ड ॲज दिस. नेक्स्ट, फॉर एम्प्लॉयर. आता वर्करसाठी, काम करणाऱ्यासाठी झालं, आता एम्प्लॉयरसाठी काय उपयोगाचं आहे. एनओएस रिमूव्स ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युटी म्हणजे काय, ॲम्बिग्युअस ह्या शब्दातून आलेलं आहे ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युटी म्हणजे अनिश्चितता. ओके, काही शंका आहे, होऊ शकतं, नाही होऊ शकत, अनिश्चितता आहे, तर ॲम्बिग्युटी ते काढून टाकतं. इन्स्टेड ऑफ सेईंग वी नीड अ स्किल्ड पर्सन, आम्हाला असं म्हणण्याच्या ऐवजी काय की आम्हाला एक स्किल्ड पर्सन पाहिजे, व्यवस्थित काम येणारा कौशल्यपूर्ण व्यक्ती हवा आहे, असं म्हणण्याच्या ऐवजी एम्प्लॉयर म्हणू शकतो वी नीड समवन कॉम्पिटंट इन दीज स्पेसिफिक ऑक्युपेशनल स्टँडर्ड. आम्हाला असा व्यक्ती लागतो जो ह्या स्टँडर्ड्सला फॉलो करतो. ठीक आहे, मग तो जाऊन म्हणू शकतो की हां डेफिनेटली. ठीक आहे, तर स्किल्ड नाही विचारायचं, फक्त स्किल्ड म्हटलं की हे डिफाईन्ड नाही आहे, आणि डिफाईन कुठं केलं आहे, काय स्किल आहे ते NOS मध्ये केलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला सगळं कळतं आहे. म्हणजे प्रश्नाची कळतंय ते वेगळं, प्रश्नाची उत्तरं द्यावे लागतील. ठीक आहे, मग काय, हां, दॅट मीन्स क्लिअरर जॉब रोल, माझं काम काय राहणार हे क्लिअर होईल, एम्प्लॉयरला क्लिअर होईल की याला काय जॉब रोल द्यायचा आहे, मला एक्झॅक्टली माहिती आहे याच्याकडे काय स्किल आहे, मी त्याला तेच काम देणार. मी लाईट फिटिंगवाल्याला मी MSCBमध्ये जाऊन मीटर आणायला नाही सांगणार. मी टेबल बनवणाऱ्याला मी मार्केटमध्ये जाऊन प्लायवूड परचेस करायला नाही सांगणार, है ना. एक कॅमेरा फोटोशूट करणाऱ्याला मी दुकानामध्ये जाऊन बसवणार नाही की कॅमेरा विक तू, कारण की जस्ट बिकॉज यू नो अबाउट कॅमेराज. सगळ्या गोष्टींचे स्टँडर्ड्स वेगवेगळे आहेत असं हे सांगतात. सो आणि नेक्स्ट काय, लेस रिट्रेनिंग कॉस्ट. म्हणजे काय, माझ्याकडे कोणीतरी कामाला आला, ओके, मला कामाला आला म्हणून मला परत याला माझ्या स्टँडर्डनुसार, माझी इलेक्ट्रिक इंडस्ट्री आहे, माझी वुडन इंडस्ट्री, फर्निचर इंडस्ट्री आहे, तर मला माझ्या हिशोबाने त्याला परत एकदा ट्रेनिंग द्यायची गरज नाही आहे. त्याने ते सर्टिफिकेट आणलं म्हणजे त्याला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे एम्प्लॉयरचा हे पैसेसुद्धा वाचतील. तुम्हाला प्रश्नामध्ये डायरेक्टली ह्या गोष्टी येऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग आर बेनिफिट्स ऑफ NOS. ठीक, व्हेरी गुड. नेक्स्ट,
फॉर ट्रेनिंग सिस्टम्स, जर मी ट्रेनिंग सिस्टम आहे, मी एक आय टी आहे, माझ्यासाठी मी एक आय टी आहे किंवा एक सेक्टर स्किल काउन्सिल आहे, प्रधानमंत्री कौशल विकास केंद्र आहे माझं स्वतःचं, ठीक आहे, किंवा मी एन सी आर टीमध्ये बसलो आहे, एन सी आर टीच्या शाळेचा प्रिन्सिपल आहे आणि मला माहिती आहे की मला 11वी आणि 12वीला वोकेशनल एज्युकेशन द्यायचं आहे, स्किल प्रोव्हाइड करायची आहे, तर माझ्यासाठी काय काय फायद्याचं आहे एन ओ एस हे बघून घ्या आपण. इन्स्टिट्यूशन्स डोंट गेट टू डिसाइड आर्बिट्रली म्हणजे स्वतःच्या मनमर्जीने डिसिजन घेऊ शकत नाही व्हॉट स्किल्ड मीन्स एनी मोर. म्हणजे आतापर्यंत जसं व्हायचं तसं आर्बिट्रली इन्स्टिट्यूशन्स डिसाईड करू शकत नाही की हा व्यक्ती स्किल्ड आहे की नाही. अगोदर काय व्हायचं, अगोदर व्हायचं की आय टी आयजमध्ये ॲक्च्युअलमध्ये स्टुडंट नसायचेच, ओके, आणि ते काय करायचे, आणि अलेजेडली ते काय करायचे, संभाव्यता म्हणू, अलेजेडली म्हणजे मला माहीत नाही खरंच करायचे की नाही, तो अलेजेडली ते काय करायचे, असेच आधार कार्ड जमा करायचे आणि आमच्याकडे हे स्टुडंट्स आहेत म्हणायचे. आता ॲक्च्युली आय टी आयचा प्रॉब्लेम कसा निर्माण झाला, जे काही लोक असतात इन्फ्लुएन्शियल पीपल इन सोसायटी, त्यांनी काय केलं, स्वतःचं आय टी आय इन्स्टिट्यूट काढलं. का काढायचं, कारण की सरकारकडून फंडिंग येते. मग माझ्याकडे स्टुडंट्सच नाही तर फंडिंग येणार नाही, मग मी काय करणार, जेवढे माझे कार्यकर्ता, जेवढे माझे फ्रेंड्स आहेत त्यांच्या सगळ्यांचे आधार कार्ड घेणार, मी त्यांची एक लिस्ट बनवणार, सरकारला पाठवणार की बाबा मला यांच्याकडून मी हे यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली आहे, यांना मी सर्टिफिकेट्स दिलेत, मग मला फंडिंग येणार. नाव वन्स दी स्टँडर्ड्स आर सेट, तर इन्स्टिट्यूट म्हणू नाही शकत की आर्बिट्रली हे स्किल्ड आहे, त्यांची एक असेसमेंट होईल, एक्झाम होईल, ठीक आहे, पेन अँड पेपर बेस एक्झाम नाही, असेसमेंट विल बी प्रॅक्टिकल असेसमेंट, ठीक आहे, आणि ती थर्ड पार्टी घेणार, आय टी आयने स्वतः थर्ड पार्टी असेसमेंट करणार, असेसमेंट केल्यानंतर ते सांगणार याला हे येतं नाही येत, सर्टिफिकेट द्यायचं नाही द्यायचं, सर्टिफिकेटवर बघणार येतं की नाही येतं. सो इट बिकम्स व्हेरी इझी फॉर नाव. सो दे मस्ट आन्सर, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने, विच ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स आर यू ॲक्च्युली प्रिपेअरिंग द लर्नर फॉर. म्हणजे शिकणाऱ्याला तुम्ही ॲक्च्युली काय स्टँडर्ड्स प्रोव्हाइड करताय हे डायरेक्टली आपण विचारू शकतो, हे डायरेक्टली त्यांना उत्तर देता आलं पाहिजे, आणि ते उत्तर देऊ शकतात ह्याचा अर्थ तो त्यांनाही फायदा आहे. आपण सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सला एका ब्रॅकेटमध्ये नाही टाकणार, आपण एका ब्रॅकेटमध्ये टाकून हे नाही म्हणणार त्यांना सगळ्या फ्रॉड आहे म्हणून, ठीक आहे. NOS फोर्सेस ट्रेनिंग टू अलाइन विथ रियल वर्क. याला काय करतात, त्यांचं अलाइनमेंट, यांना अलाइन करतात, हे एका लाईनमध्ये आणतात त्यांना, अलाइन विथ अ रियल वर्क, नॉट अकॅडमिक कन्व्हिनियन्स. फक्त सर्टिफिकेट देऊन पळा, क्लासमध्ये बसून तुम्हाला कळलं असं म्हणायचं आणि चाललं जायचं, असं नाही आहे, ओके. सो NOSचा हा फायदा आहे. नेक्स्ट, आता गव्हर्नमेंटसाठी काय फायदा आहे, ओके. तर गव्हर्नमेंटला फॉर द स्टेट म्हणजे गव्हर्नमेंट असतं, दोन प्रकारचे स्टेट असतात, एक कॅपिटल STATE आणि एक स्मॉल STATE. हे मोठं स्टेट म्हणजे नेशन म्हणजेच आपण त्याला कंट्री म्हणतो, हे म्हणजे राज्य, म्हणजे काय, छोटं तुमचं जे स्टेट असतं ते, ठीक आहे. नेशन आणि कंट्रीमध्येही फरक आहे, पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंट्सला माहिती आहे, आपल्या कामाचं नाही. फॉर द स्टेट NOS इज अ गव्हर्नन्स टूल, शासन करण्याचं एक माध्यम आहे. काय, इट अलाउज गव्हर्नमेंट टू फंड ट्रेनिंग बेस्ड ऑन आउटकम्स. मी तुम्हाला आउटकम आणि आउटपुटमध्ये फरक सांगितलाय, परत एकदा सांगून देतो, काय हरकत नाही. आउटकम म्हणजे काय, एनी काय केलं, ए ही मिनिस्ट्री आहे, ह्या मिनिस्ट्रीनी 25 crore रुपीज दिले, कशासाठी, शाळा बांधण्यासाठी. आणि यांनी काय केलं, 25 करोडच्या, ह्यांनी सांगितलं 25 करोडच्या 50 लाख शाळा तुम्हाला बांधायच्या आहे, ह्यांनी काय केलं 50 लाख शाळा बांधल्या, याला म्हणतात आउटपुट. एनी काय केलं, बीनी काय केलं, मग 25 crore रुपीज दिले, त्यांनी सांगितलं की 50 लाख शाळा बांधा, 50 लाख शाळा बांधा, ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 करोड
स्टुडंट्स दरवर्षी पास झाले पाहिजे, ॲडमिशन घेतलं पाहिजे, प्लस 50 लाख वुमेन चिल्ड्रनला तुम्ही एनरोलमेंट केलं पाहिजे. आता ज्या वेळेस ह्या शाळा, बांधलेल्या शाळा आणि टॉयलेट्स पण हे सगळं काही फॉलो करतात, त्याला म्हणतात आउटकम. ठीक आहे, मग झालं आउटकम. हे आहे आउटपुट, हे आहे आउटकम. लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट कामाला येऊ शकते. वर्क रिलेटेड, व्हेरी इम्पॉर्टंट, वायफळ नाही आहे. टू फंड ट्रेनिंग बेस्ड ऑन आउटकम्स, म्हणजे आउटकम चांगलं आहे, नॉट एनरोलमेंट. म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं अगोदर काय करायचे. ते रँडम व्यक्तींना कामावर घेणार, कुणालाही माहिती नाही की हे खरंच ट्रेनिंग आणि स्किल यांना मिळते की नाही. आता एनरोलमेंट म्हणजे फक्त तुम्ही त्यांना शिकण्यासाठी घेतलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना खरंच शिकवताय आणि खरंच ते शिकता पण आहे, कारण की आता NOS आलेलं आहे. कम्पेअर स्किल्स अक्रॉस सेक्टर्स अँड रिजन. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मी काय करू शकतो, स्किल ह्या सेक्टरची कशी आहे, म्हणजे कम्युनिकेशन सेक्टर, टेलिकम्युनिकेशन सेक्टर, कम्प्युटर सेक्टर, AI सेक्टर, ह्या सगळ्या सेक्टरच्या स्किल्स मी कम्पेअर करू शकतो आता प्रॉपरली. म्हणजे गव्हर्नमेंट कम्पेअर करू शकते. इंटिग्रेट एज्युकेशन, स्किल, अप्रेंटिसशिप अँड लाईफ लॉंग लर्निंग. म्हणजे काहीच नाही, मला स्किल द्यायची आहे, ह्या मुलाला मी स्किल दिली, स्किल दिल्यानंतर हे ॲक्च्युली असं असायला पाहिजे. इंटिग्रेट एज्युकेशन, शिक्षण दिलं, मग त्याला शिक्षण देऊन त्या प्रकारची स्किल दिली, मग अप्रेंटिसशिप म्हणजे ट्रेनिंग दिली त्याला काही दिवस कुठेतरी कामाला, आणि त्यानंतर त्याला लाईफ लॉंग लर्निंग. याचा अर्थ लाईफ लॉंग लर्निंग म्हणजे रिस्किलिंग अँड अपस्किलिंग, जे आपण सुरुवातीला सिलेबसचे टॉपिक्स बघितले. विदाऊट NOS स्किल पॉलिसी बिकम्स रेटॉरिक. रेटॉरिक म्हणजे काय हो? रेटॉरिक म्हणजे साधारण भाषेमध्ये प्रवचन, बडबड गप्पा, बडबड गीते. त्यापेक्षा रेटॉरिक नाही आहे. स्किल पॉलिसी बिकेम रेटॉरिक विदाऊट ते गप्पा झाल्या, आणि विथ NOS इट बिकेम मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? मेजरेबल म्हणजे क्वांटिटेटिव्ह, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्हाला स्टेटमेंट आली स्किल एक मिनिट, स्टेटमेंट A, हे स्टेटमेंट आहे. ऑप्शन प्रश्न नीट वाचा. स्किल इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर, स्किल इज अ क्वालिटेटिव्ह मेजर. QUALITITIVE, QUALITITIVE. ठीक आहे, याची स्पेलिंग आहे. ओनली वन, ओनली टू, बोथ, नन. काय आन्सर द्याल? व्हेरी गुड अक्षय, पहिले दिलं म्हणून व्हेरी गुड, बरोबर दिलं म्हणून नाही. ठीक आहे, बरोबर दिलं की नाही ते नंतर सांगणार. स्किल इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर, स्किल इज अ क्वालिटेटिव्ह मेजर. व्हेरी गुड. ठीक आहे, अजून एवढे लोक आहे, 2 आणि 3 आन्सरने नाही चालणार. प्रयत्न करा, येऊन जाईल, सोडवा. स्किल इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर, स्किल इज अ क्वालिटेटिव्ह मेजर.
So I said this is not fair. You tell me if it is A or B clearly, or C or D. It's just qualitative. नाही ना स्वप्नील अगोदर बरोबर, अच्छा आधी स्वप्नालीने बरोबर उत्तर दिलं, स्वप्नीलने ते बदलून टाकलं. बघा नाव सारखं आहे बट समजलं वेगळं वेगळं दोघांनाही. नाम में क्या रखा है. What do you mean by quality? When I say quality, what do you mean by quality? Quality means that if I'll take this phone, if I'll say this is a phone, okay, and I can break this phone, this is called as the quality of that phone. But when I say quantity, it means that phone, and I can calculate how many numbers of phone are there. जर मी हा फोन तोडू शकतो, तुटला म्हणजे क्वालिटी खराब आहे, क्वालिटी मला कळते, म्हणजे क्वालिटी मला बघता येते फोनची. किती नंबर्स आहेत ह्या फोनमध्ये, म्हणजे ह्या फोनला किती स्टार दिलेत कोणीतरी, तर ती एक झाली क्वांटिटेटिव्ह मेजर. म्हणजे स्किल जे आहे क्वालिटीमध्ये पण मोजता येते आणि क्वांटिटीमध्ये पण मोजता येते. आन्सर विल बी सी. म्हणून इथे लिहिलं आहे NOS इट बिकेम मेजरेबल, म्हणजे त्याला आता तुम्ही क्वांटिटीमध्ये मोजू शकता. ठीक आहे, आणि क्वालिटीमध्ये पण. राईट. ओके नेहा, I hope you got what I have explained. Let's move towards next. Who developed NOS? आता हे आता थोडंसं आपण याच्यावरती येऊया. आता एक हे आत्तापर्यंत आपण कॉन्सेप्ट समजून घेत होतो. जर तुम्हाला वाय आय चूज्ड दिस मीन टू मेक यू अंडरस्टँड, द रिझन फॉर दॅट इज की कॉन्सेप्ट जर तुम्हाला कळाली एकदा, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. ठीक आहे. आत्तापर्यंत आपले लेक्चर्स कसे व्हायचे, मेजरली फॅक्च्युअल. ठीक आहे, कॉन्सेप्ट त्यात ॲडेड नव्हती. हा पण टॉपिक जो आहे तो मियरली व्हेरी फॅक्च्युअल आहे. मी याच्यावरती तुम्हाला समजावून सांगू शकत होतो की नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स हे बनवतात, मी सांगू शकेल तुम्हाला SSC बनवतात, आणि मी हे सांगून देईल की नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कला धरूनच हे असतात. ह्याला वापरणारे मी सांगून देईल ITI एक्सेट्रा 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 इन्स्टिट्यूट्स. बट जर प्रश्न तुम्हाला कॉन्सेप्च्युअल आला तर तो कळायला पाहिजे. फॉर दॅट रिझन मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजवली. आता एकही प्रश्न चुकायला नको. आणि ह्या टॉपिकवरून मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं आय गेस की 5 क्वेश्चन फॉर एव्हरी सिलेबस टॉपिक विल बी कमिंग. ओके. का असं म्हणतो मी, बिकॉज दिस इज वेल रिटन की MPSC कधीच एक असं दुसरंच वेगळंच काहीतरी करणार नाही. MPSC इज नॉट UPSC. UPSC करेल काहीतरी, बाबा स्टुडंटला कळलं की नाही हे बघण्यासाठी UPSC काहीही करू शकते. UPSC असंही करू शकते की हा सिलेबसचा टॉपिक आहे, हा खूप सोपा आहे, हा दिला आहे आपण सिलेबसमध्ये, आपण एकही प्रश्न विचारायचा नाही याच्यावर. UPSC असं करू शकते. बट MPSC नाही. MPSCने 5 विषय सांगितलेत. ठीक आहे, त्यांच्या राज्यसेवेमध्ये 5 विषयावरती बरोबर बिचारी 20 प्रश्न टाकते. कधीच इकडे तिकडे नाही, कधीच काही नाही. ठीक आहे. UPSCनी एक वर्षी CSAT सांगितलं, त्यामध्ये मॅथ्स सांगितलं. मॅथ्स म्हणजे काय की तुम्हाला कमीत कमी 10 चॅप्टर्स. ओके. UPSCनी 2 चॅप्टर पकडले, एक नंबर सिस्टम आणि एक आय थिंक ते तो कॉईनवाला कोणता असतो, प्रोबॅबिलिटी. आणि UPSCनी 80 प्रश्न देते. UPSCनी 30 प्रश्न याच्यावरती विचारले, पॅसेजेसवरती, आणि 50 क्वेश्चन्स फक्त या 2 टॉपिक्सवरती विचारले. सो दे डायवर्ट. MPSC डज नॉट डायवर्ट. एवढंच सांगायचं होतं इथे. आता MPSCने तुम्हाला 20 टॉपिक दिलेत, तर 100 क्वेश्चन जर येणार असतील तर प्रत्येक टॉपिकसाठी 5-10 50 5-10 50 5 क्वेश्चन येणार. ठीक आहे. सो दॅट म्हणून म्हणतो प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित लक्ष देणे. हू डेव्हलप्स? Sector Skill Council SSC develops NOS. They work under the regulatory oversight of NCVET. आता तुम्हाला मी सांगितलं होतं एक ऑर्गनायझेशन होती. कोणती ऑर्गनायझेशन होती जिला NCVET मध्ये मर्ज केलंय? आत्ता काल परवाच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण. कोणती ऑर्गनायझेशन होती जिला आपण NCVET मध्ये मर्ज केलं आणि NCVET बनवली? Anyone? Akshay?
नेहा, चैताली, स्वप्नाली, स्वप्निल, कोण कोण आहे अजून? हो, एन सी वेटमध्ये. अँड व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी बॅड. एन एस डी सी नाही, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, प्रायव्हेट आणि पब्लिकचं बनलेलं आहे. एन एस डी ए. ठीक आहे, तर त्यांना याच्यात ॲड केलं. अगोदर ते ह्यांच्या अंतर्गत होते, नंतर ते एन सी वेटच्या अंडर गेले. सेक्टर स्किल काउन्सिल काय असतात बघून घेऊया. डिटेलमध्ये आपण या अगोदर बघितलेलं नाही. व्हेरी गुड अक्षय. मी सांगितल्यावर उत्तर देत आहे. सेक्टर स्किल, बट दिस इज व्हेरी गुड. वेन मी एक वेळा शिकवलं, फक्त एक वेळा, आणि ही मस्ट हॅव रेड ओनली वन टाईम, एवढाच वेळ आहे त्यांच्याकडे, आणि ॲडमिशनही उशिरा घेतलं आहे. आपल्यात काही स्टुडंट्स आहेत ज्यांनी सुरुवातीपासून ॲडमिशन घेतलं आहे, त्यांनाही काही उमजत नाही. ठीक आहे, दॅट्स व्हेरी गुड, दॅट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह ॲक्च्युली. सेक्टर स्किल काउन्सिल, these are industry-led bodies hosted under NSDC but governed by industry themselves. म्हणजे काय, तुम्हाला मी हे सांगितलंय, NSDC शिकवलंय. NSDC मध्ये काय सांगितलं मी, 49% गव्हर्नमेंट ची ओनरशिप आहे, 51% प्रायव्हेटची ओनरशिप आहे. याचाच अर्थ काय, ही ऑर्गनायझेशन प्रायव्हेट आहे. मग होस्ट म्हणजे हे कोणाकडे आहे, हे होस्ट म्हणजे यांच्याकडे आहे, NSDCकडे. याचाच अर्थ काय की प्रायव्हेट होस्टेड आहे म्हणून. बट गवर्न्ड बाय इंडस्ट्री, म्हणजे चालवतं कोण आहे, इंडस्ट्री चालवत आहेत. इंडस्ट्री चालवत आहेत म्हणजे काय, ऑल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, जेवढ्या मॅन्युफॅक्चरिंग अँड स्किल बेस्ड इंडस्ट्रीज, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, इलेक्ट्रिक इंडस्ट्री, मेकॅनिकल इंडस्ट्री, कम्प्युटर इंडस्ट्री, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री, ह्या सगळ्या इंडस्ट्रीने, ह्या सगळ्या इंडस्ट्री SSC बनवतात. तर तुम्ही म्हणाल सर एकच SSC असते का, तर नाही, प्रत्येक इंडस्ट्रीची आपली एक सेक्टर स्किल काउन्सिल असते. आणि तुम्ही असं समजू नका की हे ते स्वतः हे ते समाज कल्याणासाठी करतात किंवा समाजाला हुशार करण्यासाठी करतात. इट्स लाईक इंग्रज, इट्स लाईक ब्रिटिशर्स. काय केलं, आपण काय करायचं, हा कॉलेजमधून शिकून आला, आपल्याला माहिती आहे इथे चिठ्ठ्या चालतात, मग चिठ्ठ्या त्याला मारू द्या, त्याने डिग्री दाखवली की त्याला सेक्टर स्किल काउन्सिलमध्ये टाकायचं. ही ह्या इंडस्ट्रीची, ह्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीची सेक्टर स्किल काउन्सिल आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये याला चांगलं ट्रेन करायचं. कसं ट्रेन करायचं, ज्या प्रकारे माझी फॅक्टरी चालते, त्या फॅक्टरीच्या मध्ये ज्या ज्या मला स्किल्स लागतात त्या मी त्याला ह्या सेक्टर स्किल काउन्सिलमध्ये शिकवणार, आणि मग तो ह्या इंडस्ट्रीसाठी कामाचा होणार. अगोदर काय व्हायचं, तो डायरेक्ट इथून इथे यायचा एक सर्टिफिकेट घेऊन, मग ते काय म्हणायचे, ही इज नॉट एम्प्लॉयबल. हा शब्द तुम्हाला दिसायला मिळेल. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, NOS इन्शुअर्स दॅट पीपल डज नॉट रिमेन अनएम्प्लॉयबल. ठीक आहे, तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ NOS, ह्याचं एम जे ते एस्टॅब्लिशच त्यासाठी झालंय, टू रिड्यूस द नंबर ऑफ अनएम्प्लॉयबल पीपल, किंवा टू इन्क्रीज द एम्प्लॉयबल पीपल, किंवा टू रिड्यूस द अनएम्प्लॉयमेंट लेवल. तुम्हाला कळतंय का मी जे शब्द वापरतोय? जर कळत असेल तुम्हाला तर इट इज वंडरफुल. ह्याला म्हणतात लॉजिक. लॉजिक इन द सेन्स काय, की तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली पाहिजे काय आहे. तुम्हाला मी कॉन्सेप्ट सांगितली की तुम्हाला ऑटोमॅटिकली कॉन्सेप्टशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी त्या कळायला पाहिजे. कळतंय का सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? प्लीज आन्सर मी. हे कळालं का सेक्टर स्किल काउन्सिल काय? बाकी पुढे वाचायचीच गरज नाही आहे. ते काय म्हणताय, सेक्टर स्किल काउन्सिल कुणी बनवले आहेत? इंडस्ट्रीने बनवलेले आहेत. इंडस्ट्री लेड बॉडीज आहे. लेड म्हणजे काय, लीडर. दिस कम फ्रॉम लीडर. लीडर आहेत त्याचे. ठीक आहे, होस्टेड बाय NSDC. हे स्वतः एक प्रायव्हेट आहे, बट गवर्न्ड बाय इंडस्ट्री दॅमसेल्फ, कारण की ते लीडर आहे तर तेच गव्हर्न करणार. ओके, नेक्स्ट. फॉर्म्ड फॉर डिफरंट सेक्टर्स लाईक IT साठी वेगळी, रिटेलसाठी वेगळी, BFSI साठी वेगळी, कन्स्ट्रक्शनसाठी वेगळी, हेल्थसाठी वेगळी, टुरिझम, लॉजिस्टिक्स एक्सेट्रा. प्रत्येकासाठी वेगवेगळी SSC राहील. SSC ऑपरेट्स अंडर NCVET's रेग्युलेटरी फ्रेमवर्क.
तुम्ही काम कसं करायचं, ठीक आहे, काम कसं करायचं प्लस सिलेबस जो राहील हे SSC प्लस NCVET दोघं मिळून ठरवणार, ठीक आहे. म्हणून एका स्टुडंटला प्रॉब्लेम होता की सर मला कळत नाही आहे सिलेबस कोण बनवत आहे, 2-4 इन्स्टिट्यूट्स सिलेबस बनवतात, म्हणून मी तुम्हाला ते शिकवताना सांगितलं होतं आणि मला आजही आठवतं, मी तुम्हाला सांगितलं साईडला एक बॉक्स करा, मी ह्या इन्स्टिट्यूट्स तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शॉर्ट नोट्स जिथे बनवतायत साईडला एक बॉक्स करा, जो पण सिलेबस बनवतोय त्या बॉक्समध्ये त्याला पकडा, जो पण सिलेबस बनवतो त्याचं नाव तिथे लिहून ठेवा, वरती लिहा सिलेबस बनवणारी बॉडी. एक काम आजही लक्षात ठेवा, एक काम जर एकापेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स करतायत तर ते कामाची हेडिंग द्यायची आणि त्या इन्स्टिट्यूटचे नावं लिहायचे खाली, मगच पाठ होईल, अदरवाईज होणार नाही, कन्फ्युजन विल रिमेन ॲज इट इज. ऑपरेट्स अंडर NCVET's रेग्युलेशन फ्रेमवर्क, दे प्रपोज NOS, तो NOS पण ते प्रपोज करणार, म्हणजे काय ऑब्वियस आहे ना, SSC बनवते तर का बनवते कळालं का तुम्हाला, मी इथे एक चार्ट काढला होता आत्ता की इंडस्ट्रीला काय काम लागतं, इंडस्ट्रीला कशा प्रकारची स्किल लागते हे इंडस्ट्रीलाच माहिती असतं, म्हणून इंडस्ट्रीज सेक्टर स्किल काउन्सिल बनते, इंडस्ट्रीज त्याचा सिलेबस प्रपोज करते, इंडस्ट्रीज म्हणजे NOS प्रपोज करते, सिलेबस पण आणि NOS पण बरं का, NOS इज नॉट सिलेबस, इंडस्ट्री NOS प्रपोज करते आणि याला पास कोण करणार, NCVET, ठीक आहे. NCVET याला व्हॅलिडेट करतं, ठीक आहे. आपण म्हणतो ना व्हॅलिडिटी आहे का, तर त्याला व्हॅलिडेट करतं, त्याला सांगतं इट इज व्हॅलिड, it is valid, okay. Only after NCVET's approval NOS become official under National Skill Qualification Framework. Obviously काय म्हणलो आपण की NSDC is a private body, Sector Skill Council is a private led body. जर सगळंच प्रायव्हेट करताय तर गव्हर्नमेंटच्या हातात काहीतरी कंट्रोल पाहिजे, तर गव्हर्नमेंटने बनवलं NCVET, तुम्ही जे काही सिलेबस काढाल, जे काही तुम्ही स्टँडर्ड सेट करताय ते आमच्याकडून एकदा अप्रूव्ह करून घ्या, NCVET विल अप्रूव्ह इट. सोपा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये, विच अमंग द फॉलोइंग इज प्रायव्हेट बॉडी, ते देईल तुम्हाला NCVET, NSDA, NSDC, NOS, 1 2 3 4 देतील तिथे ऑप्शनमध्ये. प्रायव्हेट बॉडी 1 अँड इथे SSC करा, 1 and 4 only, 1 2 and 4 only, 1 3 and 4 only, 2 3 and 4 only. काय उत्तर द्याल तुम्ही? What will be your answer? Abhi Singh only SSC. ओके, ह्याच्यात तर नाही आहे तसं ऑप्शन, सॉरी हा, एक चुकलं माझं, NS 4, हां आत्ता 1 and 4, 2 and 4, 1 3 4, 1 2 3 4, सॉरी 2 3 4. द्या बाबा उत्तर द्या, तुमच्यासाठी सुरू आहे हे, मला मजा म्हणून नाही लिहिलं. सी, ओके सी. अक्षय लक्ष नाही आहे तुमचं. विच अमंग द फॉलोइंग आर प्रायव्हेट बॉडीज, ऑप्शन्स, लक्ष नाही अक्षय, जेवता जेवता बघताय का लेक्चर, जेवायची वेळ आहे, ऑफिसून येतात तुम्ही सगळे, आय कॅन ॲग्री, आय कॅन लाईक, आय डोंट हॅव एनी इश्यू. बी, व्हेरी गुड अक्षय, व्हेरी गुड. अभी अभी आधी काय झालं होतं, अभी पहले क्या हुआ था, SSC तर आहेच आपण आत्ता बोललो, आणि इथेच मी दिलंय NSDC,
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, NSDA. NSDA प्रायव्हेट आहे बरं का, सॉरी NSDC नाही आहे, NSDA is a private body. Sorry, NSDC is a private body. NSDC is a private body. So B is the answer. कॉर्पोरेशन आहे ना, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी, कंपनी सॉर्ट ऑफ एस्टॅब्लिश केलेला आहे. इट्स अ सोसायटी, सोसायटी रजिस्टर्ड अंडर सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट. आणि कधीही प्रश्न आला ना, विच अमंग द फॉलोइंग इज गव्हर्नमेंट बॉडी वगैरे असं, तर अथॉरिटी ज्या पण बॉडीमध्ये लिहिलं आहे ती गव्हर्नमेंटची बॉडी असते. आणि ज्याच्यात हे अथॉरिटी लिहिलं आहे त्याला मेजरली IAS ऑफिसर हेड करतो. ही ट्रिक आम्ही बघितली होती, UPSC करायचो त्यावेळेस पाठ केली होती, उगच प्रिलिम्स. हे बघा, मेजर एक्झामिनेशन इन इंडिया, इन वर्ल्ड, मेजर ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन, त्या फक्त आणि फक्त, म्हणजे फक्त आणि फक्त नाही, अभ्यास आणि लॉजिकने पास करू शकता तुम्ही. थोडासा बेसिक अभ्यास असायला पाहिजे आणि बेसिक लॉजिक असायला पाहिजे. वन्स यू हॅव दोज लॉजिक यू कॅन इझिली क्लिअर एनी क्वेश्चन. ठीक आहे. सेक्टर स्किल काउन्सिल, दीज आर इंडस्ट्री लेड बॉडीज. हे झालं आपलं. फॉर्म्ड बाय डिफरंट सेक्टर्स, हे झालं आपलं. हे झालं आपलं. देर इज नो डायरेक्ट ॲक्ट. हां, कुठलाही कायदा नाही आहे. एक्सक्लुझिव्हली फॉर NOS. तुम्हाला जर कोणी विचारलं की इट इज अ स्टॅच्युटरी मेकॅनिझम मेड बाय लॉ, तर ते चुकीचं आहे, कायद्याने बनवलेलं नाही आहे. बट NCVET हा कायद्याने बनवला आहे. ठीक आहे, च्या ऑर्डरने. आणि MSDCचा मॅन्डेट आहे, MSDC मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. मॅन्डेट गिव्स रेग्युलेटरी बॅकिंग. एंटरप्रेन्योरशिप हा वर्ड 2014 पर्यंत खूप कमी लोकांना माहिती होता. मग प्रधानमंत्री ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने बऱ्याच स्कीम आणल्या. हे बघितलं का, पूर्ण बघितलं. परत एक्झाम्पल्स काय काय, कोणत्या कोणत्या असतात सेक्टर स्किल काउन्सिल. ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल काउन्सिल, हेल्थ केअर, IT, अपियरल, हे कपडे वगैरे, रिटेल, लेड बाय रिटेल चेन, लेड बाय गारमेंट इंडस्ट्री, लेड बाय टेक कंपनीज, लेड बाय हॉस्पिटल्स. हेल्थ केअरवाली लेड बाय ऑटो कंपनी. हे एक्झाम्पल्स आहेत. ईच सेक्टर स्किल काउन्सिल इन्क्लूड्स द फॉलोइंग. आता ह्याच्यामध्ये कोण असतं, सेक्टर स्किल काउन्सिल आपण म्हणतो, काउन्सिल म्हणजे काही लोक मिळून काही लोकांनी मिळून बनवलेली आहे. त्यामध्ये कोण कोण असतं बघा. एम्प्लॉयर्स म्हणजे इंडस्ट्री, याची कंपनी आहे त्या कंपनीचे मालक. इंडस्ट्री असोसिएशन म्हणजे फॉर एक्झाम्पल खादी ग्राम उद्योग म्हणजे सगळ्या खादीवाल्यांची जी एक असोसिएशन आहे, तर तशा इंडस्ट्रीवाल्याचे काही असोसिएशन असतात. प्रॅक्टिशनर्स असतात काही, लॉ प्रॅक्टिशनर्स, मे बी तुम्ही म्हणू शकता ट्रायब्युनलवाले प्रॅक्टिशनर्स, ते असतात. टेक्निकल एक्सपर्ट्स असतात. त्यानंतर समटाईम्स अकॅडमिक किंवा TVETचे एक्सपर्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे बाबांनो लक्षात ठेवा, म्हणजे ॲटलिस्ट समजून घ्या कोण कोण असतं. हे तुम्हाला असं वाटत असेल की मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही प्रत्येक थिंग शुड बी मेमोराइज्ड. मी जर तुम्हाला म्हटलो इथे, हू अमंग द फॉलोइंग आर मेंबर्स ऑफ सेक्टर स्किल काउन्सिल. ठीक आहे, आणि मग मी तुम्हाला दिलं ABCD, मग दिलं स्टेट मिनिस्टर्स, मग तुम्हाला दिलं मी पॉलिटिकल पार्टी लीडर, CEO ऑफ कंपनीज, डायरेक्टर्स ऑफ कंपनी, ऑप्शन दिलं. इथे 1 2 3 4 1 2 3 4 मध्ये उत्तर द्या बरं का. 2 and 3 ओनली. त्यानंतर 3 ओनली. मग तुम्हाला दिलं 2 3 and 4 ओनली. 1 2 3 4 ऑल. सांगा काय उत्तर द्याल.
शिकवलेलं नाही बट इट इज लॉजिकल. आता मी तुम्हाला सेक्टर स्किल काउन्सिल शिकवली आहे, पूर्ण सेक्टर स्किल काउन्सिल. ओके, ओके. एनीवन एल्स? अजून कोणाला डी वाटतंय का? डी दिलंय बाबा अक्षयने उत्तर. Whenever you are attending my lecture, make sure that you have your laptop in front of you. मोबाईलवरतून कराल तर ते स्क्रीन घालवावं लागेल, चॅट आणावं लागेल, मग उत्तर द्यायला बोर होईल आणि मग शिकायलाही बोर होईल. प्रयत्न करा, लॅपटॉप किंवा कम्प्युटर आहे, बाकी नसेल तर काय ऑप्शन नाही आपल्याकडे. सांगा सांगा सांगा, पटपट 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 पटपट. मी खरंच बंद करून टाकेल इथेच लेक्चर बरं का, 1 तास झालाय तसे. टाइम इज अप. ओके स्वप्नाली, गुड. ओके गुड, एक्सिलेंट. दिस इज आज मी समजू शकतो की वेन आय से की माझ्या बॉम्बे हायकोर्टमध्ये 65 मधनं 35 मुलं इंटरव्ह्यूला आहे आज. वेन आय से की आउट ऑफ 8 वॅकन्सीज इन JTI 6 स्टुडंट्स माझे आहेत आत्ता. ठीक आहे, आणि विथ प्रूफ त्याच्यावरती त्यांचे स्वतःचे हे पण आहे, टेस्टिमोनियल्स पण आहेत आपल्या वेबसाईटवरती. वेन आय से दॅट, तो रिमेंबर दिस, इट इज बिकॉज ऑफ दिस मुमेंट. आत्ता जे मला फील झालं ना, त्या मुमेंटमुळे माझे स्टुडंट्स पास होतात इझिली. बिकॉज हे मी शिकवलेलं नाही की मिनिस्टर्स असतील की नाही, हे मी शिकवलेलं नाही पॉलिटिकल पार्टी लिडर्स असतील की नाही, बट मी हेही नाही शिकवलं की हे राहणार नाही. आणि जर एखादा स्टेट मिनिस्टर असू शकतो की एखादा इंडस्ट्रीचा हेड आहे, इंडस्ट्रीच्या याच्याकडे इंडस्ट्री डिपार्टमेंट आहे याच्याकडे, आणि याला पॉलिसी लीड करायची, याला सांगायचं आहे तिथे कसं, मे बी हा NCVETचा हेड बनवून टाकला यांनी, आणि म्हणून हा याच्यात येऊ शकतो. हा नाही येऊ शकत अशी कुठली प्रोव्हिजन नाही आहे, असूच शकत नाही. एवढं मोठं NCVET शिकवलं मी आत्तापर्यंत, हा नाही आहे हे असू शकत नाही. आणि ज्या स्टुडंटला हे कळालं की ह्याचं उत्तर डी का आहे, दॅट स्टुडंट कॅनॉट फेल एनी एक्झाम. मी हीच एक्झाम नाही म्हणत, कुठलीच एक्झाम फेल नाही होऊ शकत. वन्स यू अंडरस्टँड दिस इज द जस्ट. ह्याच्यामुळे पास होतात स्टुडंट. अभ्यास तर सगळेच शिकवतात, अभ्यास कोण नाही शिकवत, अभ्यास तर सगळे शिकवतात. आणि हे कुठून घेतलंय मी, तुम्हाला काय वाटतंय कुठून घेतलंय? मी एक स्टुडंटने मला कॉल केला होता, सर माझ्याकडे पैसे नाही आहे, मला सांगा तुम्ही मी कसा अभ्यास करू. आय टोल्ड हिम ऑल द सोर्सेस. मुंबई युनिव्हर्सिटी, इग्नो युनिव्हर्सिटी, त्यानंतर NIOS, YCMOU, ह्यांच्या सगळ्यांच्या नोट्स फ्री ऑफ कॉस्ट इंटरनेटवरती पडल्या. ठीक आहे, जा डाउनलोड करा, शोधत बसा, मिळून जाईल डेफिनेटली. दिस एव्हरीथिंग इज देअर. शिकवू कोणीही शकतं, बट एक्झाम रिलेव्हंट शिकवणं इज इम्पॉर्टंट. व्हेरी गुड अक्षय, स्वप्नाली अँड अभि, तुम्ही तिघं पण सुरुवातीपासून आर व्हेरी प्रोॲक्टिव्ह. आय एम व्हेरी शुअर दीज पीपल आर गोइंग टू क्लिअर द एक्झाम. विच इन्स्टिट्यूशन फॉलो नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड? कोण कोण फॉलो करतं? ठीक आहे, प्रधानमंत्री कौशल विकास केंद्राचे जे ट्रेनिंग सेंटर्स असतात ते करतात, ते स्किल इंडिया अंतर्गत येतात, त्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण. एव्हरी जॉब रोल इन प्रधानमंत्री कृषी दिस कौशल विकास केंद्र और कौशल विकास योजना इज टाईड टू क्वालिफिकेशन पॅक. मी काय म्हटलं तुम्हाला, क्वालिफिकेशन पॅक सोबत NSQF आणि NOS हे रिलेटेड आहे. विच इज मेड ऑफ NOS. क्वालिफिकेशन पॅक जो आहे, क्वालिफिकेशन म्हणजे काय हो, तुमच्यात ही क्वालिटी असली पाहिजे. दिस वर्ड क्वालिफिकेशन कम्स फ्रॉम वर्ड क्वालिटी. आणि ह्या क्वालिफिकेशनचं एक पॅक बनवलं आहे तुम्ही, एका पेपरच्या याच्यामध्ये एक पॅकमध्ये दिलं आहे तुम्हाला क्वालिफिकेशन पॅक. म्हणजे NOS आणि हे वेगळं आहे का? इट इज नॉट. विच इज मेड ऑफ NOS इटसेल्फ. NOSनीच क्वालिफिकेशन पॅक बनवलेला आहे. नो NOS म्हणजे नो क्वालिफिकेशन पॅक, म्हणजे नो ट्रेनिंग इज अलाउड. ऑब्वियस आहे, ट्रेनिंग देणारच कसे तुम्ही? NOS नाही आहे म्हणून, क्वालिफिकेशन पॅक नाही आहे म्हणून तुमची ट्रेनिंग तुम्ही देऊ शकत नाही. दॅट इज नेक्स्ट.
अप्रेंटिसशिप तुम्हाला सांगितलं तुम्ही NAPS प्रोग्राम आहे. NAPS प्रोग्राममध्ये किती % जे स्टुडंट सांगू शकतात त्यांनी सांगून द्यावं चॅटमध्ये, किती % गव्हर्नमेंट फंड करतं अप्रेंटिसशिपला, हे शिकवलं आपण ना. याच्या अगोदर जेवढे लेक्चर्स झालेत त्यातल्या अर्ध्या लेक्चर्समध्ये मी हे शिकवलं आहे, हीच स्कीम, आणि ही कोणत्या कायद्याअंतर्गत येते हे पण शिकवलं. बट आय डोंट एक्सपेक्ट यू टू मेमोराइज दॅट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड अक्षय. पैसे किती, पैसे लिमिट किती आहे? 10K आहे का? अराउंड 10K. पैसे किती आहे? इतक्या पैसे रुपयांपर्यंतच असंही शिकवलं आहे मी, इतके % पण हे रुपयांपर्यंत शिकवलं आहे. मोस्ट अप्रेंटिसशिप करिक्युलर आर नाव NSQF. आणि हे तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्हाला काहीही आलं आणि तुम्हाला सांगितलं की NSQF सोबत अलाइंड आहे तर त्याला हो म्हणायचं. आणि इथे बघा, हे एक टेक्निक आहे एक्झाममध्ये क्वेश्चन क्लिअर करायची. इथे मोस्ट लिहिलं आहे, मोस्ट. जर इथे लिहिलेलं असलं ऑल तर उत्तर चुकीचं आहे. इथे लिहिलेलं असलं एव्हरी अप्रेंटिसशिप करिक्युलम आर नाव NSQF अलाइंड. आता तुम्ही काय म्हणाल, सर तुम्ही सांगितलं होतं NSQF अलाइंड केलं तर त्याला बरोबर करून यायचं. अरे बाबा, हे पण तर मी सांगतो बघा, ऑल कधी असू शकतं का? कुठलीच गोष्ट ऑल नसू शकते. एव्हरी, प्रत्येक, कुठलीच गोष्ट प्रत्येक नसू शकते. एखादं तर असेल कुठेतरी की जो अलाइंड नाही आहे. आणि जर त्यांनी ह्या प्रश्नाला सांगितलं, जर ऑल असूनही हे बरोबर आहे, आणि एखादा विद्यार्थी आला आणि सांगितलं की हे आमच्या इथे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, कोर्टामध्ये जातो मी, सांगा लवकर ऑल नाही याचं उत्तर, तो कोर्टमध्ये जाईल. त्यांना वाचायचं आहे, कोर्ट केसेस कमी करायच्या, ऑलरेडी आधीची एक्झाम बाकी आहे. अशा चुका ते करणार नाही, ह्याला ते ऑल असलं तर चुकीचं येईल. सो ऑल अप्रेंटिसशिप करिक्युलर आर अलाइंड विथ NSQF? नो. मोस्ट, बऱ्यापैकी, बरेचसे, मेनी जरी असलं तरी चालेल है ना. सम असलं तरी येस करायचं. हे वर्ड्स जिथे जिथे असतात ना मेजरली, ते आन्सर बरोबर, तो ऑप्शन, तो जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असतं. ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेट स्किल मिशन. हे महाराष्ट्राचं आहे, हे आपण शिकवलं आहे, त्या नोट्समध्ये पण आहे. कोर्सेस फंडेड बाय स्टेट रिक्वायर NSQF मॅपिंग विच फोर्सेस NOS. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन स्वतः म्हणतं की आम्ही जे 10 क्वालिफिकेशन सांगतोय तुम्हाला 1 to 10, हे स्किल क्वालिफिकेशन मस्ट बी अलाइंड टू NOS. These must be aligned to NOS. That's what it says. And assessment agencies, they cannot function without NOS because assessment criteria comes directly from NOS. ठीक आहे. म्हणजे मला जर एक्झाम घ्यायची आहे, कोणाची टेस्ट करायचं कोणाला, तर मी कोणत्या बेसिसवर करणार? NOSच्याच बेसिसवर करणार. सो असेसमेंट एजन्सी, आता इथे असेसमेंट एजन्सीकडे असं आलं, ऑल असेसमेंट एजन्सीज functions only according to NOS. बरोबर आहे की चूक आहे? राईट और रॉंग? All assessment agencies functions only according to NOS. किंवा हे ओनली काढून टाका, जास्त कन्फ्यूज करत असेल तर. ऑल assessment agencies functions according to NOS. Right or wrong? Is it right or wrong? Right. Very good. म्हणजे कळतंय तुम्हाला, याचा अर्थ तुम्हाला कळतं आहे की हे असेसमेंट आहे. असेसमेंट म्हणजे परीक्षा घ्यायची आहे, आणि परीक्षा घ्यायची म्हणून मी अगोदरच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं की एक ऑर्गनायझेशन आहे जी असेसमेंट्स बघते, NCVET पण असेसमेंट बघते. चेक करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते गव्हर्नमेंटकडे, आणि गव्हर्नमेंटच म्हणतो NOSला फॉलो नका करू, चालेल दुसरं कशाला तरी करा, तर ते चुकीचं राहील. म्हणून इथे ऑल बरोबर आहे. आता लेस लॉजिकल चिल्ड्रन असतात, ते म्हणतात अरे यार सर, कुठे ऑल नेहमी चूक असतं म्हणतात, कुठे ऑल बरोबर आहे म्हणतात. तर ह्याच्या मागे लॉजिक वेगळं आहे मित्रा. हे कळालं ना तरच जग कळालं. ठीक आहे. मी माझे फ्रेंड्स पाहिलेत, मे बी ही इज इन दिस लेक्चर ऑल्सो. माय फ्रेंड्स यूज टू स्कोर समवेअर अराउंड
186 आउट ऑफ 200 इन UPSC प्रिलिम्स एक्झाम. ठीक आहे, आहेत असे पोरं. ठीक आहे, सो त्या लेवलचं तुम्हाला पाहिजे. NCVET अप्रूव्ड अवॉर्डिंग, आणि बरेच तर आता डेप्युटी कलेक्टर आहेत त्यातले. ठीक आहे, अप्रूव्ड अवॉर्डिंग बॉडीज दे डिझाईन करिक्युला ओनली ऑन टॉप ऑफ NOS. ज्या NCVETच्या अप्रूव्ह बॉडी आहेत, NCVETकडे NOSला NCVET स्वतः खूप जास्त प्रेफर करतं. सो जर NCVETने एखाद्या बॉडीज अप्रूव्ह केल्यात त्यांना NOS वापरायचंच आहे. तर इथे काय लिहिलं बघा, इन्स्टिट्यूट दॅट मस्ट फॉलो NOS. इन्स्टिट्यूट दॅट मस्ट फॉलो म्हणजे करावंच लागेल कुठल्याही कंडिशनमध्ये, तसे इन्स्टिट्यूट्स एवढे होते. आता नेक्स्ट, इन्स्टिट्यूशन्स दॅट फॉलो NOS पार्शियली ऑर व्हेरिएबली, म्हणजे करतात किंवा नाही करत. ह्या इन्स्टिट्यूट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, ह्या इन्स्टिट्यूट्स माहिती असणं खूप गरजेचं आहे. येणार तर ह्याच्यामधनं काहीतरी इन्स्टिट्यूट्स येतील, त्या येतील प्लस ह्या येतील. ITIs 100% फॉलो, सगळ्या फॉलो करतात असं म्हणू शकत नाही आपण. म्हणूनच मी म्हणत होतो ही ITI ही सर्टिफिकेट देते, ही ITI ही देत नाही, अशाही ITI असू शकतात. ठीक आहे, बघा, द न्यू ITI curriculum after 2018 reforms are aligned with NOS in many trades. In all trades आहेत का? नाही. म्हणजे असे काही ट्रेड्स आहेत, अशा काही स्किल्स आहेत ज्याच्यासाठी NOS अजून पण नाही. तुम्हाला जर कोणी सांगितलं सम ट्रेड्स डज नॉट हॅव NOS, सम ट्रेड्स डज नॉट हॅव ऑक्युपेशनल स्टँडर्ड, सम ट्रेड डज नॉट हॅव स्टँडर्ड्स, तर ते बरोबर आहे. काही ट्रेडसाठी स्टँडर्ड्स नाही आहे, तर त्याही एक्झाम्स, त्याही स्किल्स ITI घेतात, म्हणून इथे त्या येतात. सो दे फॉलो NOS पार्शली अँड व्हेरिएबली, दोन्ही पण. But ITIs also follow DGT. DGT comes under MSD syllabus, which sometimes diverges. So NOS influence is strong but not absolute. खूप influence नाही आहे, strong आहे, but पूर्णपणे absolute नाही आहे. Vocational courses in schools, NSQF National Skill Qualification Framework Vocational Subject, ह्यांचे जे आहे ते, फॉर एक्झाम्पल CBSE मध्ये NSQFचा फ्रेमवर्क आहे. बट तुम्ही एक विचार करा, एक इन्स्टिट्यूट फक्त ट्रेनिंग द्यायला उघडलं आहे, त्या इन्स्टिट्यूट्समध्ये तुम्ही मशिनरी वगैरे 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 असं ठेवू शकतात. बट तुम्ही एका स्कूलमध्ये 11वी-12वीच्या विद्यार्थ्याला हात काळे करत ते तसे त्या वस्तू ठेवणार आहेत का? नाही. सो मेजरली मे बी तुम्ही त्याला एक एज्युकेशनल स्किल्स प्रोव्हाइड कराल, अकॅडमिक स्किल्स प्रोव्हाइड कराल, थोडीफार हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे प्रॉपर एका इन्स्ट्रुमेंटवरती काम करून ट्रेनिंग ती कमी द्याल म्हणून, किंवा त्यांच्याकडे टीचर्सही नाही असू शकत, म्हणजे मे पॉसिबिलिटी टीचर्सही नाही राहणार. महाराष्ट्र स्टेट बोर्ड वगैरेमध्ये पण आहे. अदर्स हॅव NSQF वोकेशनल सब्जेक्ट्स, NSQFनी सांगितलेत हे सब्जेक्ट द्या, आणि ते कोणते सब्जेक्ट आहेत 2 हे पण मी एका लेक्चरमध्ये शिकवले आहे. कुणाला आठवत असेल तर प्लीज चॅट सेक्शनमध्ये सांगून द्या. बट इम्प्लिमेंटेशन व्हॅरीज बाय स्कूल अँड टीचर्स केपेबिलिटी. टीचर्स आणि स्कूलच्या केपेबिलिटी असू शकतात, एखादी रिमोट एरियामध्ये असू शकते, त्यामुळे तिथे नसण्याची शक्यता आहे. दॅट्स इट. Polytechnics and private training academies, they adapt NOS selectively. Selectively म्हणजे एवढे NOS दिलेत, याच्यात आम्हाला वापरायचं, म्हणजे यांच्यावर कंपल्सरी नाही आहे. युजली वेन नीडेड फॉर, जेव्हा गरज पडली तेव्हा. कधी कधी गरज पडते रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगसाठी, अँड प्लेसमेंट करायचं कोणाला, प्लेसमेंटसाठी क्रेडेन्शियल्स लागतात, तर ते सर्टिफिकेटसाठी ते त्या प्रकारचे NOS वापरतात. आता येऊया आपल्या नोट्सवरती. चुकलं, एकच मिनिट. नॅशनल स्किल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स. द नॅशनल ऑक्युपेशन, आता ह्या नोट्स कळायला अवघड जाईल का? नाही, आता सोप्या होऊन जातील तुमच्यासाठी. नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड स्पेसिफाईज द स्टँडर्ड्स ऑफ परफॉर्मन्स अँड इंडिव्हिज्युअल मस्ट अचीव्ह. काही परफॉर्मन्सचे स्टँडर्ड्स आहेत, त्या इंडिव्हिज्युअलनी अचीव्ह करायलाच पाहिजे वेन कॅरिंग आउट फंक्शन्स इन अ वर्कस्पेस, टुगेदर विथ नॉलेज अँड अंडरस्टँडिंग दे नीड टू मीट स्टँडर्ड कन्सिस्टंटली.
ही डेफिनेशन अवघड वाटते, असू द्या, ही डायरेक्ट NSQFच्या वेबसाईटवरतून घेतलेली आहे, म्हणून ही तुमच्या कामाची आहे. हे पूर्ण पॉईंट्स हे नाही, हां, हे पूर्ण पॉईंट्स NSQFच्या वेबसाईटवरून घेतलेत, म्हणून हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ठीक आहे. ईच NOS डिफाईन्स वन की फंक्शन इन अ जॉब रोल. एक NOS राहील, ते एकच फंक्शन व्यवस्थित समजावून सांगणार, व्यवस्थित डिफाईन करणार. मी तुम्हाला सांगितलं तर डेफिनेशन नाही आहे, ते डेफिनेशन देणार त्याला. ईच NOS मस्ट बी कन्साइज अँड रीडेबल. असं नाही आहे की तुम्ही त्याला एका वकिलाच्या डॉक्युमेंटसारखं बनवून टाकलं आणि ते रीड करायला अवघड आहे, खूप मोठं पण आहे, समजत आहे नाही, काही कळत आहे नाही, असं नको. NOS describes functions, standards of performance and knowledge/understanding. हे पाठ करून घ्या जशाला तसं. काय डिस्क्राईब करतं? 1 फंक्शन्स, 2 स्टँडर्ड्स, 3 परफॉर्मन्स, 4 नॉलेज, 5 अंडरस्टँडिंग. 5 गोष्टी अशाच्या अशा येऊ शकतात एक्झामला. ह्या नोट्स देणार आहे मी तुम्हाला, बट कुठल्या गोष्टीवरती मी अंडरलाईन करतोय त्याच गोष्टी तुमच्या तिथे एक्झाममध्ये कामाच्या आहे, बाकी सोडून द्या. डिफाईन करतं, कन्साइज आणि रिडेबल असायला पाहिजे. फंक्शन, स्टँडर्ड, परफॉर्मन्स, नॉलेज, अंडरस्टँडिंग एवढ्या गोष्टी त्याच्यात आहे. ठीक आहे. NOS आर लेड डाऊन बाय एम्प्लॉयर्स. मग बाय एम्प्लॉयर्स असतात ते थ्रू सेक्टर स्किल काउन्सिल, त्यांची एक सेपरेट सेक्टर स्किल काउन्सिल असते, त्यांनी ले डाऊन केलेलं आहे. मग क्वालिफिकेशन पॅक इज अ सेट ऑफ NOS. क्वालिफिकेशन पॅक दुसरं तिसरं काहीच नसून NOSचे अलाइंड एक सेट आहे, आणि ते कशाला अलाइंड आहे? जॉबला. क्वालिफिकेशन पॅक इज अ सेट ऑफ NOS, एवढंच कामाचं आहे. अ क्वालिफिकेशन पॅक इज अवेलेबल फॉर एव्हरी जॉब रोल. क्वालिफिकेशन पॅक इज अवेलेबल फॉर एव्हरी जॉब रोल. वेन आय से एव्हरी, एक्स्ट्रीम आहे तरीही बरोबर आहे, तर हे इथेही छापून घ्यायचं, बुकवरती छापून घ्यायचं. क्वालिफिकेशन पॅक इज अवेलेबल फॉर एव्हरी जॉब रोल इन ईच इंडस्ट्री. ईच पण आलं बघा, अति एक्स्ट्रीम वर्ड्स म्हणतात त्याला. इन ईच इंडस्ट्री सेक्टर. हे स्टेटमेंट असं येऊ शकतं तुम्हाला परीक्षेला. मी तर ऑल इम्पॉर्टंट सांगितलेत तुम्हाला, बट हे ह्याच्यामधनंच प्रश्न येणार, दोन तर ह्याच्यामधनंच येणार. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. दीज ड्राईव्ह both the creation of curriculum and assessment. ड्राइव्स करिक्युलम अँड असेसमेंट म्हणजे काय? ह्याच्यात दोन गोष्टींनी मदत होते. एक काय, सिलेबस कसा बनवायचा याच्यासाठीही मदत होते, आणि परीक्षा कशी घ्यायची, असेस कसं करायचं त्याचीही मदत होते. ह्याला अंडरलाईन नाही केलं तरी चालेल, एवढ्या गोष्टी अंडरलाईन महत्त्वाच्या आहे, त्या आपल्या नोट्सवरती करून घ्यायला हव्यात. ठीक आहे. बाकी स्टुडंट्स नोट्स काढतात, सगळ्याच गोष्टीच्या नोट्स काढतात, आणि माझ्या नोट्स जर 10 पानाच्या असल्या तर त्यांच्याही नोट्स 10 पानाच्या असतात. त्यांच्या शॉर्ट नोट्स माझ्या नोट्समध्ये काहीही फरक उरत नाही. मग शेवटी त्या माझ्याच नोट्स वापरतात, स्वतःच्या नोट्स वाचतही नाही. ओके. हू डेव्हलप्स NOS? कोण डेव्हलप करतं NOS? हे बघितलं आपण. सेक्टर स्किल काउन्सिल करते. दे वर्क अंडर रेग्युलेटरी ओव्हरसाईट ऑफ NCVET. NCVETच्या अंडर काम करतात, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल अँड ट्रेनिंग. सेक्टर स्किल काउन्सिल काय असतं मी इथे दिलेलं आहे, ते तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे होतं. इन्स्टिट्यूशन्स दॅट फॉलो NOS आर ॲज फॉलोज. ह्या इन्स्टिट्यूशन पण आपण बघितल्या ऑलरेडी तिथे. आणि इन्स्टिट्यूशन दॅट डज नॉट फॉलो ऑर पार्शियली फॉलो पण मी दिलेलं आहेत. एवढंच आहे. तर ह्या नोट्स एवढ्याच आहेत. ठीक. बरं, काय डाऊट? नो लिहा, फक्त नो लिहा. मला 4-5 नो आले की चाललो मी, भूक लागली. एक्झाम कधी आहे मला नाही माहीत. एक्झाम मी अंदाजा सांगणार तुम्हाला, एप्रिलच्या अगोदर होणार. दॅट आय गेस, दॅट इज जस्ट अ प्रॉपर गेस. एप्रिलच्या अगोदर होणार एक्झाम, एवढं मी सांगू शकतो. नो डाऊट, क्रिस्टल क्लिअर, परफेक्ट. एप्रिलच्या अगोदरच होणार. नेक्स्ट काय? प्लीज अपलोड ऑन वेबसाईट ऑर सेंड इन ग्रुप. बरं, ठीक आहे. हो, प्रायव्हेटवर टाकतो. आज नाही टाकणार, मला बाकीच्या ॲड करायचं याच्यात.
मी पी पी टी टाकून देतो. पी पी टी टाकून देतो जेणेकरून अंडरस्टँडिंगला हेल्प होईल. पी पी टीमधून काही जास्त नोट्स महत्त्वाच्या नाही आहे, अंडरस्टँडिंग पर्पजसाठी आहे. जर तुम्हाला काही वाटल्या तर त्या काढून घ्या, पण कशावर काढा, ह्याच पेजेसवरती काढा जिथे मी देतो आहे. मी बरीच जागा सोडतो आहे बघा इथे, अशी इथे लिहून घ्यायचं छोटं छोटं. काय डाऊट्स नाही? हां ठीक आहे, परफेक्ट. एक्झाम कधी होणार खरंच माहिती नाही मला. एक्झाम ऑल सोर्सेस, ऑल ऑफ माय सोर्सेस वर्किंग इन एम पी एस सी, ठीक आहे, तिथे जे आयोगामध्ये जे काम करतात बऱ्याच चांगल्या चांगल्या पोस्टला, त्यांनी सांगितलं की अराउंड एप्रिल एक्झाम होईल, ठीक आहे. आणि जे कोणी म्हणतं की ते, मी त्यांना हेही विचारलं की जो आता एम पी एस सीचा जो हाल आहे, प्लॅनर आलं आहे तुम्ही जे दिलं आहे, त्यात 10-12 म्हणजे कोणती एक्झाम कोणत्या दिवशी होणार आहे, तर ते प्लॅनरमध्ये तुम्ही आय टी आय टाकलेलं नाही. तर ही सेड की त्या प्लॅनरमध्ये ज्या एम पी एस सीच्या मी स्टार मार्क एक्झाम्स आहेत त्याच टाकल्यात, फक्त छोट्या मोठ्या एक्झाम नाही टाकल्यात. तर जे म्हणतात ना तलाठी पण आता एम पी एस सी अंतर्गत येणार आहे. सो इट मे हॅपन दॅट वे. ठीक आहे, चलो, थँक्यू. प्लीज स्टडी. थँक्यू सो मच.